जयसिंगपूर नगर परिषदेतील व्हीडीके कंपनीच्या ईपीएफ घोटाळ्याची चौकशी करा. नगरसेवक संतोष जाधव यांचे निवेदन. कर्मचाऱ्यांचा ईपीएफ न भरल्याचा आरोप. रस्ते खोदकामातील निकृष्ट कामाची तांत्रिक चौकशी करण्याची ही मागणी. जयसिंगपूर नगर परिषदेमार्फत काम करणाऱ्या व्हीडीके फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंत्राटी कंपनीने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी ईपीएफ न भरल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवक संतोष बाबूराव जाधव यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफओ कार्यालयाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. संबंधित कंपनीच्या ईपीएफ खात्याचे तातडीने ऑडिट करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. निवेदनानुसार जयसिंगपूर नगर परिषदेत सुमारे 130 कर्मचारी संबंधित कंपनीमार्फत कार्यरत आहेत. सन 2020 ते 2026 या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातून ईपीएफ कपात करण्यात आली, मात्र ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात जमा करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा, कर्ज तसेच इतर शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासोबतच शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि पाईपलाईन कामाबाबतही त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. योग्य नियोजनाचा अभाव, निकृष्ट दर्जाचे काम आणि खोदकामानंतर डांबरी पॅचवर्क न केल्यामुळे शहरातील रस्ते धोकादायक बनले असून अपघाताचे प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. नगरसेवक संतोष जाधव यांनी संबंधित कंपनीच्या ईपीएफ खात्याचे ऑडिट, कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजासह थकीत ईपीएफ रक्कम जमा करण्याचे आदेश, तसेच रस्ते कामाची तांत्रिक टेक्निकल ऑडिट तपासणी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामाचा दर्जा सुधारला जाईपर्यंत संबंधित कंत्राटदारांची बिलेही थांबवण्यात यावीत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन तातडीने योग्य कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढा तसेच लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील संतोष जाधव यांनी दिला आहे.